नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये विनाकारण अनेक समस्या भेडसावत असतील आणि त्यावर उपाय शोधता येत नसेल तर याचे कारण बाथरूमचा वास्तुदोष देखील असू शकतो। वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सुख समृद्धी राहावी यासाठी सर्व गोष्टी वास्तूनुसार असणे गरजेचे आहे। घरातील वस्तूंप्रमाणेच सर्व ठिकाणीही वास्तू असते आणि त्याचे काही नियम पाळले नाहीत तर घरामध्ये वास्तुदोष होऊ शकतात। जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर तुमची सर्व कामे बिघडू लागतात, घरातील लोकांना कोणत्याही कामात यश मिळत नाही, लग्नाची शक्यता कमी होते आणि लग्नात अडथळे येतात आणि एवढेच नाही तर त्याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो। घरातील वास्तुदोषमुळेही तुम्हाला तुमच्या नोकरीत अडचणी येऊ शकतात। मुख्य म्हणजे जर तुमच्या बाथरूममुळे घरात वास्तुदोष असेल तर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात आणि घरातील सदस्यांमध्ये कलह भांडणं सुरू होतात। यावर मात करण्यासाठी काहीही तोडफोड न करता अगदी सोपे उपाय आपण या व्हिडिओत पाहणार आहोत, ज्यामुळे वास्तुदोष दूर होऊन समृद्धी निर्माण होऊ शकते, म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा। तर मंडळी, ज्योतिषशास्त्रात राहू या ग्रहाला पापी ग्रह असे मानले आहे। राहू जेव्हा अशुभ असतो तेव्हा माणसाचे जीवन समस्या, अडथळे आणि संकटांनी भरून जाते। राहू आणि केतूच्या संयोगामुळे कालसर्पदोष निर्माण होतो, यासोबत पितृदोषाची स्थितीही निर्माण होते। त्यामुळे राहू या ग्रहाला शांत ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले जाते। लाल किताब आणि वास्तुशास्त्रात घरातील टॉयलेट, बाथरूम हे राहूचे स्थान मानले जाते। घाण इत्यादी राहूला बळ देतात आणि अशुभ परिणाम वाढवतात। त्यामुळे घरातील टॉयलेट, बाथरूम नेहमी स्वच्छ व नीटनेटके ठेवावे। असे न केल्यास आपल्याला खालील समस्यांना सामोरे जावे लागू शकते। तर मंडळी, टॉयलेट, बाथरूम स्वच्छ न ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढते। जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तेव्हा त्याचा कुटुंबातील सदस्यांच्या प्रगतीवर विपरीत परिणाम होतो। यासोबतच आपला समाजात आदरही कमी होतो। तसेच टॉयलेट, बाथरूम अस्वच्छ आणि नेहमी ओले ठेवल्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होतो। त्यामुळे विसंवाद आणि तणावाची परिस्थितीही कायम राहते। त्यामुळे टॉयलेट, बाथरूम नेहमी कोरडे आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। टॉयलेट, बाथरूम स्वच्छ न ठेवल्याने संसर्गजन्य रोग फोफावतात। त्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते। तसेच तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की बाथरूम वापरल्यानंतर लगेचच त्याचे दार बंद करावे। उघडे दार घरातील वास्तुदोषाचे सर्वात मोठे कारण बनू शकते। जर तुमचे बाथरूम खोलीशी जोडलेले असेल किंवा अटॅच बाथरूम आपण म्हणतो तर तुम्ही चुकूनही बाथरूमचे दार उघडे ठेवू नका। जर दार उघडे राहिल्यास नकारात्मक ऊर्जा संपूर्ण घरात पसरते आणि तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम त्याचा होऊ शकतो। वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये चुकूनही मंद किंवा लाल दिवे वापरू नका। हे तुमच्यासाठी हानिकारक असू शकते आणि वास्तुदोष निर्माण करू शकते। तुमच्या बाथरूममध्ये खिडकी असेल तर ती नेहमी बंद ठेवू नका। बंद खिडकीमुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते आणि वास्तुदोषही होऊ शकतो। आंघोळ करताना खिडकी अशा जागी असेल की ती उघडता येत नसेल तर बाथरूममध्ये कोणी नसताना ती खिडकी उघडा, पण बाथरूममध्येही प्रकाश येणं महत्त्वाचं आहे। बाथरूमच्या उघड्या खिडकीतून सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ शकतात। तसेच बाथरूम वापरल्यानंतर ते कधीही ओले ठेवू नका। अशा बाथरूममुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतात। बाथरूम वापरल्यानंतर ते पूर्णपणे कोरडे करणे आपल्यासाठी चांगले आहे। तसेच बाथरूमचा नळ अशा प्रकारे कधीही ठेवू नये की तो बंद केल्यानंतरही पाणी टपकत राहते। पाणी सतत कोसळणे आर्थिक नुकसान दर्शवते। वास्तूनुसार असे मानले जाते की ज्याप्रमाणे नळातून पाणी वाहते त्याचप्रमाणे तुमच्या हातातून पैसाही वाहत असतो। संपूर्ण घर तसेच बाथरूम, टॉयलेट इत्यादी स्वच्छ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे। त्याचबरोबर घराच्या बाथरूममध्ये कधीही जाळे अडकू देऊ नका। तसेच बाथरूम किंवा टॉयलेटचे वास्तुदोष दूर करण्यासाठी 1 वाटी मीठ भरून बाथरूममध्ये ठेवावे। तसेच दर आठवड्याला या भांड्यात मीठ बदलत राहावे। तसेच बाथरूममधील दोष दूर करण्यासाठी येथे 1 वाटीत तुरटी जरूर ठेवा।
तुरटी एखाद्याला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा आणि ही तुरटी महिन्याला आपण बदलू शकतो। जर वॉशरूम तुमच्या बेडरूमला जोडलेले असेल म्हणजेच अटॅच बाथरूम असेल तर तुम्ही या ठिकाणी पडदा ठेवावा, जेणेकरून खोलीत नकारात्मक ऊर्जा येऊ नये। यासोबतच हे लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही बाथरूम वापरत नसाल तेव्हा त्याचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा। जर तुमच्या घरात अटॅच बाथरूम आणि टॉयलेट असतील तर तुम्ही ही जागा नेहमी प्रकाशाने भरलेली ठेवावी। या परिसरात कधीही घाण होऊ देऊ नये। घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे आहे। तसेच आंघोळ केल्यावर आपण स्वच्छ होतो तेवढीच स्वच्छता वास्तूमध्ये ठेवावी असे वास्तुशास्त्र सांगते। वास्तुशास्त्रानुसार आपले बाथरूम स्वच्छ ठेवले नाही तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, रोगराई पसरते आणि आर्थिक स्थिती ढासळू लागते। यासाठी कोणत्या सवयी अंगीकारायला हव्यात ते आता आपण या व्हिडिओत जाणून घेऊया। मंडळी, अनेकांना अशी सवय असते की आंघोळ झाल्यावर कपडे बाथरूमच्या फरशीवर टाकून ठेवतात किंवा एखाद्या बादलीत ओले कपडे ठेवून देतात। त्यामुळे कपड्यांना कुबट वास येतो, कपडे खराब होतात आणि त्यामुळे बाथरूम अस्वच्छ राहण्याला हातभार लागतो। तो गलिच्छपणा टाळण्यासाठी आपले अंतर्वस्त्र धुवून टाकावे व अन्य कपडे ओले न करता एका बादलीत ठेवून मग धुवायला टाकावेत। तसेच बाथरूममध्ये गुंतूळ जमा करून ठेवू नये, ते दिसायला खराब दिसतात आणि त्यावर साबणाच्या पाण्याचे थर किंवा फेस साचून फरशी गुळगुळीत बनते। यासाठी वेळोवेळी बाथरूम स्वच्छ ठेवायला हवे, गुंतूळ केराच्या टोपलीत टाकून द्यायला हवेत। तसेच नॅपकिन तसेच टॉवेल यांच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या। त्याचा संपर्क थेट नाकातोंडाशी येत असल्याने अस्वच्छ टॉवेलमुळे रोगराई होऊ शकते। टॉवेल इतकेच सुती पाय पुसणे देखील महत्त्वाचे आहे। त्यावर पाय स्वच्छ पुसले असता ओल्या पायाचा चिखल डाग घरात येणार नाही। तसेच बाथरूममध्ये आरसा लावलेला असेल तर तो सुस्थितीत आहे ना याची काळजी घ्यावी, तो पडणार नाही अशा जागी ठेवा किंवा तडा पडलेला आरसा वापरू नका। आता आपण टॉयलेट बाथरूम याच्याबद्दल थोडक्यात पॉईंट्स पाहूया। टॉयलेट बाथरूम यात कोणतीही झीज होऊ नये, टॉयलेट बाथरूम अस्वच्छ ठेवू नये, टॉयलेट बाथरूम स्वच्छ आणि कोरडे ठेवावे, टॉयलेट बाथरूममधील नळ इत्यादींमधून पाणी टपकू नये, टॉयलेट बाथरूम सुंदर आणि सुगंधीयुक्त असावे, टॉयलेट बाथरूमच्या पायऱ्या जर असतील तर त्या नेहमी स्वच्छ ठेवाव्यात। तर मंडळी, जर तुम्ही या सर्व वास्तू टिप्स लक्षात ठेवल्या आणि बाथरूमचे वास्तुदोष दूर केले तर तुमच्या जीवनात सदैव आनंद जरूर राहील। तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।